धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला. या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोरावला तिचं. पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस होण्याचं. जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचं. माझा बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही. जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं. तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कुणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात. याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे. हे फाशी होणारच. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्च होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच. आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नाविलाज, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भाईकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं, तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं, आम्ही आरक्षण मागितलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे परभणीमध्ये बोलत होते. देशमुख कुटुंबाला त्रास देऊ नका, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, धनंजय मुंडेंना फिरू देणार नाही, अशा शब्दात जरांगेंनी इशारा दिलेला आहे. घरात घुसून हाणायला कमी करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे. हे फाशी होणारच. फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्च होईल. सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्च झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच. आता तुम्हाला हीच भाषा कळते. आता आमचा नाविलाज, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय. संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता. ही तुमची कोणती भाषा आहे?
हे नवीन षडयंत्र सुरू झालंय. आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले. हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय. आम्ही संतोष भायाकडून बोललो की आम्ही जातीयवादी आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं. तर आपण बघतोय मनोज जरांगे यांनी थेट यावेळेस धनंजय मुंडे यांना इशारा दिलेला आहे. घरात घुसून आणायला कमी करणार नाही असं जरांगेंनी म्हटलेलं आहे. तसंच परभणीमध्ये जो मुकमोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये जरांगेंनी सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा आणि या आरोपींना पुण्यात सांभाळलं कोणी हे देखील आता तपासातून बाहेर आलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे. सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात असा प्रश्न त्यांनी केला आहे. सरपंचाच्या बाजूने बोललो की आम्ही जातीवादी होतो का असा प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे. मनोज जरांगेंनी सरपंच हत्येविरोधात आक्रोश केलाय. परभणीमध्ये मुकमोर्चा काढण्यात आला आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे इथं आक्रमक झालेले आहेत. सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडतात, यांना कोण आश्रय देत आहे असा प्रश्न मनोज जरांगेंनी उपस्थित केलेला आहे. कुठल्याही पक्षात असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या. मग यांना काका सांगू यांना त्याला थोडं सापडू द्या, त्याला थोडं सापडू द्या. दिवस मोटरसायकल हिंडताय